सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. जीभ हा आपल्या आरोग्याचा आरसा आहे असं म्हटलं जातं. जिभेवरून आपलं आरोग्य कसं आहे हे डॉक्टरांना समजतं आणि त्यामुळेच आपण कधी दवाखान्यात गेलो असता डॉक्टर प्रथम जीभ दाखवा असं सांगतात. आयुर्वेदिक डॉक्टर देखील आणि ॲलोपॅथिक डॉक्टर देखील डॉक्टरांकडे भेट दिल्यावर पहिल्यांदा पेशंटची जीभ तपासतात. तर या जिभेवरून त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी कळतात, जिभेवरून आपल्या आरोग्याविषयी काय काय माहिती मिळते, याबद्दल थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पहिल्यांदा आपण पाहूयात, काही वेळा आपली जीभ पिवळी झालेली किंवा पांढरट पडलेली दिसते. तर ही जीभ पिवळी किंवा पांढरट झालेली कशामुळे दिसते? पिवळी किंवा पांढरट झालेली जीभ ही तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता असेल तर जीभ पांढरट झालेली दिसते. हिमोग्लोबिन जरी कमी असेल तरी देखील जीभ पांढरी झालेली दिसते. ॲनिमियाच्या पेशंटमध्ये सहसा हे आपल्याला पाहायला मिळतं. जिभेचा नैसर्गिक रंग हा गुलाबीसर, हलका गुलाबी, लालसर असा असतो. परंतु हा रंग बदलून याच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस जर आपल्याला दिसायला लागले, कलर बदलायला लागला, तर आपल्या आरोग्याला काहीतरी धोका आहे हे आपण वेळीच ओळखून घ्यावं आणि डॉक्टरांची भेट नक्की घ्यावी. तर प्रथम आपण पाहिलं, पांढरट किंवा पिवळट असा जर जिभेचा रंग दिसत असेल तर तो ॲनिमियामुळे असू शकतो. त्यामुळे अशी जीभ दिसत असेल तर डॉक्टरांना भेटा आणि आयर्न सप्लिमेंट्स किंवा हिमोग्लोबिन वाढण्यासाठीचे उपचार लगेच चालू करा. यानंतर काही वेळा असं होतं की आपली जिभेवर एक पांढरट थर असतो. तो थर पातळ असतो, परंतु कधी कधी हा पांढरा थर जाडसर झालेला दिसतो. एक प्रकारचा चिकट थर जिभेवर आलेला दिसतो. तर हा थर, पांढरा थर जर जाडसर झालेला असेल, चिकट वाटत असेल, तर हे कशामुळे होतं? तर हे आपल्या बॉडीमध्ये टॉक्झिन्स आहेत किंवा विषारी द्रव्य आपल्या शरीरातील व्यवस्थित बाहेर पडत नाहीयेत, याचं हे लक्षण असतं. अपचन, कॉन्स्टिपेशन यामुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य, शरीराला नको असलेले घटक पदार्थ बाहेर पडत नाहीत, ते शरीरात साठून राहतात. याचं एक लक्षण म्हणजे आपल्या जिभेवरचा जो पांढरट थर आहे तो जाडसर झालेला असतो आणि त्याला एक प्रकारचा चिकटपणा प्राप्त झालेला असतो. त्यामुळे जिभेवरचा पांढरट थर जास्त जाड वाटत असेल तर डॉक्टरांची भेट अवश्य घ्या. काही वेळा आपल्याला असं पाहायला मिळतं की आपल्या जिभेचा रंग असायला पाहिजे त्यापेक्षा अधिक लाल झाला आहे, जीभ अधिक लालसर झाली आहे. तर ही लालसर जीभ नक्की कशामुळे होते हे आता पाहूया. उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता वाढली आहे हे दाखवणारं लक्षण म्हणजे जीभ अधिक लाल होणं. शरीरातील उष्णता, शरीरातलं इन्फ्लमेशन, शरीरातील पित्त दोष वाढला असेल तर जीभ लालसर, अधिक लालसर दिसून येते. आणि ही लालसर दिसणारी जीभ आपला शरीरातील पित्त दोष दाखवते. तर या लालसर जिभेवर उपाय करायचा म्हणजे तुम्हाला शरीराला थंड करणारे, शांत करणारे असे पदार्थ खावे लागतील. असे पदार्थ म्हणजे जे पित्त कमी करतात असे पदार्थ घेणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. उन्हाळ्यात जर शरीरातील उष्णता वाढली असेल, शरीरातील ऍसिडचं प्रमाण वाढलं असेल तर तुम्हाला कलिंगड, टरबूज यासारखे थंड पदार्थ, ताकासारखी थंड पेय असं घेतल्याने तुमचं पित्त कमी होणार आहे आणि पित्त कमी झाल्यामुळे हा जिभेचा लालसरपणा कमी होणार आहे. पित्त दोष हा आरोग्यासाठी हितकारक नाहीये, त्यामुळे शरीरातील पित्त कमी करणं हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. त्यामुळे तुमचा जिभेचा रंग जर लालसर दिसत असेल तर हे पित्त दोषाचं एक लक्षण असू शकतं. आणखी एक स्थिती म्हणजे तुमच्या जिभेचा रंग निळा किंवा जांभळा झालेला असेल तर हे देखील तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं. कारण जिभेचा निळा किंवा जांभळा रंग असं दर्शवतो की तुमच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता पडत आहे. ऑक्सिजन तुमच्या रक्तामध्ये कमी प्रमाणात पुरवला जात आहे. शरीराला ऑक्सिजनची कमतरता निर्माण होत आहे आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. कदाचित तुमचं हृदय व्यवस्थित काम करत नाहीये. हृदय रक्त पंप करण्याचं जे काम करत असतं ते व्यवस्थित हृदयाकडून होत नाहीये किंवा फुफ्फुसांच्या कार्यात काहीतरी बिघाड निर्माण झाला आहे हे दाखवणारे लक्षण म्हणजे तुमची जीभ
ही निळी किंवा जांभळी दिसू शकते. त्यामुळे या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. जीभ निळी किंवा जांभळी दिसत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधी कधी असं पाहायला मिळतं की तुमच्या जिभेला कडेला असे छोटे छोटे क्रॅक्स गेल्यासारखे दिसतायत आणि कधी कधी जिभेला अशा या भेगा पडलेल्या दिसत असतात. आणि या भेगा पडण्याचं कारण असू शकतं की तुमच्या शरीरात विटॅमिन B12 ची डेफिशियन्सी आहे. विटॅमिन B12 किंवा विटॅमिन बी कॉम्प्लेक्स ची कमतरता तुमच्या शरीराला होत आहे आणि त्यामुळे देखील तुमच्या जिभेवर हे असे छोटे छोटे क्रॅक्स दिसून येतात. तुम्ही पाणी कमी पित असाल, पाण्याची कमतरता जर शरीराला असेल तरी देखील जिभेवर हे छोटे छोटे क्रॅक्स पडलेले दिसून येतात. आपल्या जिभेवरचा पांढरा थर ज्याविषयी आपण मगाशी बोललो त्याचं आणखी एक कारण असू शकतं की तुम्ही कुठल्या मोठ्या आजारपणातून गेलेला असाल. एखादा आजार बरेच दिवस तुमच्या शरीरात असेल तरी देखील तुमच्या जिभेवरचा जो पांढरा थर आहे तो अधिक जाड झालेला तुम्हाला दिसून येतो. त्यामुळे दीर्घकाळचा आजार हे देखील जिभेवरच्या पांढऱ्या कोटिंग मधून लक्षात येतो. अशा रीतीने आपली जीभ ही आपल्याला वेगवेगळ्या आजाराचं इंटिमेशन देत असते, एक पूर्व सूचना देत असते. त्यामुळे जीभ हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे. आपल्या ओरल कॅव्हिटी मधला तो एक महत्वाचा अवयव आहे जो आपल्या महत्वाच्या अवयवांशी, व्हायटल्सची जोडलेला असतो. त्यामुळे जिभेची नियमित काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. जिभेला स्क्रिपिंग करणं म्हणजे जीभ रोज स्वच्छ करणं हे देखील टंग क्लीनरच्या मदतीने किंवा ब्रशच्या मदतीने जिभेला रोज स्वच्छ करणं हे देखील अतिशय महत्वाचं आहे. जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुम्ही हेल्दी राहू शकाल. त्यामुळे आपल्या जिभेची काळजी घ्या आणि हेल्दी राहा. असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असते. असेच माहितीपूर्ण व्हिडिओज दररोज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.